नाशिकमधून महत्त्वाची बातमी। नाशिक पोलीस आता सलीम कुत्ताची चौकशी करणार आहे। नाशिक पोलिसांचे पथक लवकरच येरवडा कारागृहात जाणार आहे। नाशिक पोलीस आता सलीम कुत्ताची चौकशी करणार आहे। नाशिक पोलिसांचे पथक लवकरच आता येरवडा कारागृहात जाणार आहे। सलीम कुत्ताची चौकशी होणार आहे। या चौकशीसाठी आता नाशिक पोलीस हे आता सतर्क झाले आहेत। या ठिकाणी जाऊन ते आता चौकशी करणार आहेत। नाशिक पोलिसांचे पथक लवकरच येरवडा कारागृहात जाऊन चौकशी करतील। आपले प्रतिनिधी किरण कुटूर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। किरण, काय अधिकची माहिती? या सगळ्या चौकशीला आता वेग आल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर आणि सलीम कुत्ता या दोघांचा व्हिडिओ आणि तेही पार्टीचं व्हिडिओ नितेश राणे यांनी ज्या विधानसभेमध्ये दाखवलं आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे अशा पद्धतीची मागणी झाल्यानंतर आता या सगळ्या प्रकरणात नाशिक पोलीस मागच्या 3-4 दिवसांपासून हे तपास करतायत। मागच्या 3 दिवसांपासून सुधाकर बडगुजर यांची सुद्धा पोलिसांनी चौकशी केलेली आहे। आता या सगळ्या प्रकरणात नाशिक पोलिसांचं एक पथक जे आहे ते सलीम कुत्ताची चौकशी करणार आहे। तो सध्या येरवडा जेलमध्ये आहे आणि तिथे जाऊन या सगळ्या संदर्भात त्याचा जबाब हे पोलीस नोंदवणार आहेत। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाला आता वेग आलेला आहे। त्यामुळे या सगळ्या तपासात नेमकं काय समोर येतं हे परिणाम महत्त्वाचा असेल। किरण, आता हे किती वाजता पथक जाणार आहेत, किती वाजता चौकशी करणार आहे, त्या संदर्भात माहिती? त्या संदर्भात अद्याप कळू शकलेलं नाहीये, पण एक पथक लवकरात लवकर जाणार आहे अशा पद्धतीची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। सलीम कुत्ता हा 1993 बॉम्बस्फोटातला आरोपी आहे। तो सध्या कारागृहामध्ये आहे आणि तिथे जाऊन या सगळ्या संदर्भात जबाब पोलीस नोंदवणार आहेत, त्याच्याकडनं माहिती घेणार आहेत। सलीम कुत्ता आणि सुधाकर बडगुजर यांची ओळख कशी झाली, तो पार्टी मध्ये गेला कसं, त्याला आमंत्रित कोणी केलं होतं, असे वेगवेगळे सगळे प्रश्न आहेत आणि त्याच प्रश्नाचं उत्तर हे पोलीस जे आहे ते सलीम कुत्ताकडनं मिळवण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि त्याचा जबाब घेणार आहेत। एक पथक जो आहे तो लवकरच जाऊन या सगळ्या संदर्भात हे तपास करणार असल्याची माहिती मिळत आहे। पण या सगळ्या प्रकरणाच्या तपासाला वेग आलेला आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणातून काय माहिती पुढे येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। किरण, बडगुजर यांचीही 3दा चौकशी झाली होती, पुन्हा त्यांची चौकशी केली जाणार आहे का? गेल्या 3 दिवसांपासून सुधाकर बडगुजर यांची चौकशी नाशिक पोलीस करत आहेत। काल सुद्धा जवळपास 1.5 ते 2 तास डीसीपी जे क्राईम डीसीपी आहेत त्यांनी या सगळ्या प्रकरणाची चौकशी केलेली आहे आणि त्यांच्याकडनं सुद्धा जबाब जे आहे ते काल पोलिसांनी नोंदवलेला आहे। खरं तर फार्म हाऊस कुणाचं होतं, पार्टी कधी झालेली आहे, ते व्हिडिओ कधीचे आहेत, सलीम कुत्ताला कोणी तिथे पार्टीमध्ये बोलवलं होतं, अजून त्या पार्टीमध्ये कोण होतं, असे वेगवेगळे अँगलनी पोलीस तपास करत आहेत। आज सुद्धा त्यांची चौकशी हे पोलीस करतील अशा पद्धतीचं माहिती आहे। खरं तर गृहमंत्र्यांनी विधानसभेत या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि वेगाने केली जाईल अशा पद्धतीचं माहिती दिल्यानंतर या सगळ्या प्रकरणाच्या या तपासाला वेग आलेला आहे। नाशिक पोलीस जे टप्प्याटप्प्याने या सगळ्या प्रकरणाची चौकशी करत आहेत, त्या पार्टीमध्ये अजून कोण कोण आहे तेही पोलिसांच्या चौकशीमध्ये पुढे येईल। त्यामुळे एक महत्त्वाचं आणि या सगळ्या तपासाला वेग आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। किरण, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। नाशिक पोलीस आता सलीम कुत्ताची चौकशी करणार आहे।